नमस्कार मित्रांनो. मानवाने अगदी आदिम काळापासून प्रवासाला सुरुवात केली. प्रवास हा मानवाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामुळं नवीन प्रदेशाची माहिती होते, ज्ञानाच्या कक्षा आहेत त्या रुंदावतात. आदिम काळी मानवाने ज्यावेळेस प्रवासाला सुरुवात केली, तो प्रवास अन्नासाठी म्हणा किंवा पाण्यासाठी, शिकार मिळवण्यासाठी केला जायचा. नंतरच्या काळातला जो प्रवास आहे तो राजे आपल्या सैन्याला घेऊन आपलं राज्य विस्तारण्यासाठी करायचे. आताच्या काळात प्रामुख्याने प्रवास जो केला जातो तो नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने म्हणा, पर्यटनाच्या निमित्ताने म्हणा किंवा आपलं जे पवित्र स्थळ आहे आपल्या आपल्या धर्माचं, तिथं दर्शन घेण्यासाठी म्हणून प्रवास केला जातो. प्रवासाची अनेक साधनं आहेत, अगदी सायकल, टू व्हीलर, फोर व्हीलर, विमान, हेलिकॉप्टर इथपर्यंत. दोन अचाट प्रवासाची साधनंही आहेत. एक म्हणजे स्पेस, अंतराळात जो प्रवास केला जातो. सुनीता विल्यम्स सारखे जे अंतराळवीर असतात ते रॉकेटमध्ये बसून स्पेस स्टेशनमध्ये किंवा परग्रहावरती प्रवास करतात. किंवा दुसरा जो प्रवासाचा प्रकार आहे तो म्हणजे पाणबुडीतून केलेला प्रवास. नुकतंच आपण ऐकलं असेल की टायटॅनिक जी बुडाली होती, ती बुडालेली टायटॅनिक बघायला सुद्धा लोक पाणबुडीत बसून प्रवास करतात पाण्याखाली. तर अशी अनेक साधनं आहेत प्रवासाची. याच प्रवासाचा इतिहास आपण पुस्तक स्वरूपातच जाणून घेणार आहोत. पुस्तकाचं नावच आहे प्रवास. लेखक आहेत अच्युत गोडबोले आणि आसावरी निफाडकर. जवळपास 500 पानांचं हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे लिहिणं नक्कीच आव्हानात्मक असणार आहे. एवढं मोठं ज्ञान त्यांनी ते गोळा केलं, सगळीकडून संग्रहित करून त्या पुस्तकात लिहिलेलं आहे. मधुश्री पब्लिकेशन्सचं हे पुस्तक आहे. हे पुस्तक खरं तर प्रवास याचं नाव जरी असलं तरी हा प्रवासाचा प्रवास आहे किंवा प्रवासाचा इतिहास आहे. या पुस्तकात सगळा नोंदवलेला आहे. प्रवास ज्यावेळेस आपण सुरू करतो तर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ती असते दिशा. दिशाहीन प्रवासाला काहीच अर्थ नसतो. मग पूर्वीच्या काळी जे दर्यावादी होते किंवा जे लोक प्रवास करायचे ते दिशा कशी ठरवायचे? दिवसाच्या वेळी ते जे काही सावल्या पडत आहेत त्याच्यावरून दक्षिण उत्तर प्रवास करायचे किंवा नंतरच्या काळात होका यंत्र आली, त्याच्यानुसार त्याचा आधार घेऊन प्रवास केला जायचा. रात्रीच्या वेळी चांदण्यांच्या आधारे प्रवास केला जायचा. नंतरच्या काळात लाईट हाऊस आले, जे समुद्राच्या कडेला लाईट हाऊस बांधले जायचे आणि त्यांनी किनारा कुठे आहे किंवा दिशा कशी आहे ह्याचा अंदाज यायचा. हा सगळा इतिहास जो आहे हा या पुस्तकात नोंदवलेला आहे. अतिशय व्यवस्थित विस्ताराने लिहिलेला आहे. यातल्या हा प्रवास हे पुस्तक लिहिताना फक्त तांत्रिक माहिती आणि त्याचं न देता त्यातनं छोट्या छोट्या गमती किंवा करमणूक किंवा त्या वेळी आलेल्या अडचणी ह्या सगळ्या या पुस्तकात नोंदवलेल्या आहेत. बेलरॉक म्हणून जो एक लाईट हाऊस आहे त्याचा इतिहास त्यात सविस्तर लिहिलेला आहे की तो जो खडक होता, बेलरॉक ज्याला म्हटलं जायचं, तो जवळपास 16 ते 18 तास पाण्याखाली असायचा आणि दिवसा 2-3 तास, रात्री 2-3 तास असा काहीच वेळ पाण्याबाहेर तो खडक असायचा. मात्र या खडकावर अनेक जहाजं फुटायची, आर्थिक नुकसान व्हायचं किंवा अनेकांना जलसमाधी मिळायची. मग हे टाळावं म्हणून काय केलं जायचं, मग त्याच्यावर एकदा एक बेल बसवण्यात आली. ती बेल वाजायची आणि जवळपास कुठंतरी चर्च आहे असा आभास निर्माण व्हायचा. मात्र एकदा ती बेल कोणीतरी पळवून नेली. मग तिथं लाईट हाऊस बांधायचं ठरलं. मग ते लाईट हाऊस बांधताना किती अडचणी आल्या, त्याच्यात किती लोकांना आपला जीव गमवावा लागला, हा सगळा इतिहास या पुस्तकात आहे. प्रवासाची जी सगळी साधनं आहेत, अगदी हॉट एअर बलून पासून सायकल, टू व्हीलर, फोर व्हीलर पर्यंत किंवा जे रॉकेट्स अंतराळात सोडले जातात, ह्या सगळ्याचा इतिहास सविस्तर आहे. मात्र तो सगळा आपल्याला या व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाही आहे. त्यामुळे थोडक्यात मी हे पुस्तकाचा जो गाभा आहे तो सांगायचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हालाही हे पुस्तक वाचायची इच्छा निर्माण होईल. सायकलचा इतिहास जर बघायचा झालं तर पूर्वीच्या काळी प्रामुख्यानं घोडागाडीतनं किंवा टांग्यातनं प्रवास केला जायचा. मात्र त्यात अनेक अडचणी असायच्या. एकतर त्यात हादरे बसायचे, दुसरं घोडा जो आहे त्यांना खाद्य खूप प्रमाणात लागायचं. दुष्काळ पडला किंवा घोड्यांना खाद्य कमी पडलं तर चालायचं नाही. तसंच घोडा ज्या रस्त्याने प्रवास करायचा त्या सगळ्या रस्त्यावर त्याची जे मलमूत्र आहे किंवा विष्ठा आहे ती सांडत जायची, त्यातनं दुर्गंधी सुटायची. तो सगळ्याचा इतरांना त्रास व्हायचा. मग कुणीतरी हळूहळू त्यातनं पर्याय शोधायला सुरुवात केली.
प्राथमिक स्वरूपाने 2 चाकं असलेले एक सायकल ही त्यावेळेस डिझाईन करण्यात आली. त्यातही अनेक अडथळे होते. ती जी सायकल होती त्याला पॅडल नव्हते, ती पायाने ढकलायला लागायची. त्याला थांबवायला ब्रेकची यंत्रणा अजून त्यात आणलेली नव्हती. सुरुवातीला तिला पॉप्युलॅरिटी मिळाली, मात्र नंतर त्याच्या अडचणी लक्षात आल्या आणि ती परत नाकारली गेली. एकतर ती पायाने ढकलायला लागायची, त्यामुळं ते चालवणाऱ्याचे बूट खूप प्रमाणात झिजायचे. ती थांबवता यायची नाही, ती लोकांना जाऊन धडकायची. कालांतराने त्याचं स्वरूप बदलण्यात आलं, त्याला पॅडल बसवण्यात आले, मात्र त्याचं पुढचं जे चाक होतं ते खूप मोठं करण्यात आलं आणि त्याला पॅडल बसवण्यात आले. चाकांना गती मिळावी हा त्याच्या मागचा हेतू होता. चाकांना गती मिळाली, मात्र सायकलवर बसणं अवघड होऊन बसलं, कारण ते सायकल खूप उंच व्हायची. त्यातली दुसरी अडचण अशी होती की ती प्रामुख्याने पुरुषांना वापरता यायची. इतक्या उंच चढून बसणं हे स्त्रियांना त्या काळचं जे पोशाख असायचा त्याच्यामुळं अडचणीचं व्हायचा. त्या सायकलला त्यावेळेस पेनी पार्थिंग असं नाव दिलं गेलं होतं. काही कालांतराने त्याच्या डिझाईनमध्ये प्रॉब्लेम्स लक्षात यायला लागले, मग त्याच्यातही सुधारणा करायचा प्रयत्न केला गेला. मग आत्ताच्या जे सायकल्स आहेत त्याचं साधारण तशा आकाराचं सायकलचं एक प्राथमिक स्वरूप वापरण्यात आणण्यात आलं. दोन्ही चाकं त्याची समान होती, त्याला पॅडल्स बसवण्यात आले होते. नंतर मधला जो रॉड आहे, जो डायमंड शेप होता, तो काढण्यात आला आणि मग स्त्रियांनाही ते सायकल वापरायला यायला लागली. पुरुषांसाठी प्रामुख्यानं सायकल ही प्रवासाची सोय होती, मात्र त्या काळी सायकल जी होती ती स्त्रियांसाठी स्वातंत्र्याचं प्रतीक होतं. घराच्या बाहेर त्यामुळं पडता येऊ लागलं होतं. कालांतराने स्त्रियांचे पोशाख थोड्याफार प्रमाणात बदलले आणि सायकल चालवता येईल अशा प्रकारचे पोशाख तयार करण्यात आले. नंतर सायकलचं मटेरियल बदलण्यात आलं. त्या काळी सायकल जरी वापरायला लागले तरी एक अडचण होती की ती जी चाकं होती त्याच्यामुळे खूप हादरे बसायचे आणि खडखड त्याचा आवाज येत राहायचा. मग त्याच्यानंतर डनलॉप जे होते त्यांनी रबरी ट्यूबची संकल्पना आणली, त्या चाकाला रबरी आवरण बसवलं, आवाजही कमी झाला, वेग वाढला आणि हादरे बसायचे कमी झाले. हळूहळू त्यात प्रगती होत गेली. हा झाला सायकलचा इतिहास. असाच इतिहास रेल्वे इंजिनाचाही आहे. रेल्वे हे लोकोमोटिव्ह नव्हतं, वाफेचं इंजिन जे होतं ते एका जागी होतं. मग त्यातनं हळूहळू त्याचा प्रगती करत रेल्वेचं आत्ताचं जे स्वरूप आहे ते व्यवहारात आणण्यात आलं. विमानांचंही असंच आहे. विमानांबद्दल एक रोचक माहिती अशी, आपण सर्वजण असं मानतो की राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला, मात्र स्वतः राईट बंधूंनी हा दावा कधीही केला नाही की त्यांनी विमानाचा शोध लावला. त्यांनी कायम असं सांगितलं की पूर्वीचं जे विमानाचं स्ट्रक्चर होतं त्याच्यात आम्ही फक्त सुधारणा केल्या आणि ते विमान उडेल इथपर्यंत त्याची प्रगती केली. तसंच एक महाराष्ट्रीयन व्यक्ती होते शिवकर बापूजी तळपदे. त्यांनी मुंबईत विमानाचा यशस्वी प्रयोग करून दाखवलेला होता आणि 2 अतिशय महान व्यक्तींनी तो प्रयोग पाहिलेला होता. एक म्हणजे महादेव गोविंद रानडे आणि दुसरे म्हणजे सयाजीराव गायकवाड. ह्यांनी तो प्रयोग स्वतः पाहिलेला होता. याचा इतिहास जो आहे हा या पुस्तकात सविस्तर लिहिलेला आहे. असंच सगळे जे प्रवासाची जी साधनं आहेत ह्यांचा इतिहास या पुस्तकात आहे, नक्की वाचण्यासारखा आहे. तसंच यातली जी रोचक माहिती जी अशी आहे की प्रत्येक वाहनाबद्दल जो भारतीय इतिहास आहे तो त्याच्यात नोंदवलेला आहे. म्हणजे रेल्वेच्या बाबतीत जर विचार करायचं झालं तर पहिली रेल्वे कधी आली, बार्शी लाईट रेल्वे काय होती, रेल्वेमध्ये टॉयलेटची जी व्यवस्था आहे ती कधी केली गेली. अतिशय रंजक कहाणी आहे की पूर्वीच्या जे रेल्वे होत्या त्यांचा कितीही लांबचा प्रवास असला तरी त्या टॉयलेटची सुविधा नव्हती. मग एका प्रवाशानं अतिशय रीतसर तक्रार केली की त्याला नेमकी काय अडचण आली आणि का गरजेचं आहे, आणि त्यातनं प्रेरणा घेऊन मग रेल्वेची जी टॉयलेटची सुविधा आहे ती देण्यात आली. तसंच रेल्वेबाबत आणखीन एक किस्सा जो भारतातच घडलेला आहे तो म्हणजे अपघात होणार आहे आधी सांगता येणं कठीण असतं. कुणी आधीच प्रेडिक्ट नाही करू शकत की रेल्वेचा जाऊन अपघात होणार आहे. मात्र भारतात एक तरुण अभियंता अतिशय हुशार होऊन गेला. रेल्वेत प्रवास करता त्यांनी रात्रीच्या वेळी सांगितलं की पुढं रूळ तुटलेले आहे आणि रेल्वेचा अपघात होऊ शकतो. आणि हे जे अभियंता होते ते म्हणजे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. ते रेल्वेतनं प्रवास करत होते, मात्र रेल्वेच्या रुळांचा आवाज बदललेला त्यांच्या लक्षात आला. त्यांनी चैन ओढली, गाडी थांबवली आणि सांगितलं की रेल्वेचा अपघात होऊ शकतो, आणि खरंच पुढं रूळ तुटलेले होते.
हाही वृत्तांत सविस्तर या पुस्तकात आहे. रेल्वेबाबत आणखीन एक महत्त्वाची माहिती ती यात वाचण्यासारखी आहे, म्हणजे ज्या रेल्वेच्या अनाऊन्समेंट होतात भारतातल्या कुठल्याही स्टेशनवरती जा, तो आवाज जो आहे तो सारखाच आहे. तो कुणाचा आवाज आहे आणि तो एकदाच रेकॉर्ड करून ठेवलेला आहे. तर तो इतिहासही किंवा त्या व्यक्तीचं नावही या पुस्तकात सविस्तर दिलेलं आहे. तो कसा रेकॉर्ड करण्यात आला, काय त्याच्या मागचं कारण आहे, ते सगळे यात वाचण्यासारखं आहे. पुढचं म्हणजे हॉट एअर बलून्स. आपण हॉट एअर बलून्स अगदी नेहमीच्या प्रवासासाठी वापरातली गोष्ट नाही आहे, मात्र अनेकांनी धाडस म्हणून यातनं प्रवास केलेला आहे. तर एक भारतीय मोठे उद्योगपती होते विजयपत सिंघानिया, जे रेमंड्सचे पूर्वी मालक होते. त्यांनी एक जागतिक विक्रम करून दाखवलेला आहे. साधारण 68,000 फुटांवरून त्यांनी प्रवास केलेला आहे आणि जवळपास 5,000 तासांचा प्रवास करून त्यांनी इंग्लंडमधून भारतात प्रवास करून दाखवलेला आहे. तो विक्रम आजही त्यांच्या नावावर नोंदवलेला आहे. तो इतिहासही वाचण्यासारखा आहे. तर अशी सगळी प्रवासाची साधनं, त्यांचा उगम, त्यांची झालेली प्रगती हा यात आहे. या पुस्तकाच्या शेवटी त्यांनी भविष्यात जी येणारी वाहनं असू शकतात त्यांचं स्वरूप काय असू शकेल, त्याच्यासमोरची आव्हानं काय असू शकेल याचा आढावा घेतलेला आहे. म्हणजे आज आपण बघतो की प्रामुख्यानं इलेक्ट्रिक व्हेकल आलेले आहेत. तसंच अनेक कंपन्या ड्रायव्हरलेस व्हेकल्स काढायचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे ड्रायव्हरच असणार नाही, गाड्याच इतक्या स्मार्ट असतील की त्यांचं ते गाडी चालवतील, माणसाला तिथं बसून ड्रायव्हिंग करायची गरज असणार नाही. अशी टेक्नॉलॉजी काढायचा प्रयत्न करतायत. तसंच आजच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्री समोर काय आव्हान आहेत, तर एकतर प्रदूषण कमी करणं, तसंच फ्युअल इफिशियंट जे आहे, म्हणजे कमीत कमी इंधनात जास्तीत जास्त किलोमीटर कशी गाडी जाईल ह्याच्यावरती रिसर्च चालू आहे. पार्किंगचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर काय सुधारणा करता येईल ह्याच्यावरही आज अनेक कंपन्या विचार करत आहेत किंवा त्या दृष्टिकोनातून संशोधन चालू आहे. तर हे सगळा सविस्तर वृत्तांत जो आहे ते या पुस्तकात आहे. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. पूर्वीचा जो वाहनांचा इतिहास आहे, आज आपण जी वाहनं वापरतो तो, आणि भविष्यात येऊ घातलेली वाहनं, ह्या सगळ्यांची माहिती तुम्ही जाणून घ्या. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपला चॅनल जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.